चिंटू आणि बंटी हे दोघे चांगले मित्र होते. एक दिवस ते दोघे खेळायला जंगलात गेले. खेळता खेळता ते एका गुहेजवळ पोहोचले. चिंटू म्हणाला, "बघूया आत गुहेत काय आहे ते." बंटी थोडा घाबरला, पण तोही चिंटूसोबत गेला. आत गेल्यावर अचानक एका अस्वलाने त्यांना पाहिलं. अस्वल मोठं आणि धोकादायक होतं. चिंटू पटकन एका झाडावर चढला, पण बंटीला झाडावर चढता येत नव्हतं. त्याने जमिनीवर झोपून मृत म्हणजे मेलेला असल्याचा अभिनय केला. अस्वल जवळ आले. अस्वलाने बंटीचा वास घेतला आणि निघून गेले. अस्वल गेल्यावर चिंटू झाडावरून खाली आला आणि त्याने बंटीला विचारलं, "अरे, अस्वल तुझ्या कानात काहीतरी सांगत होतं. काय सांगितले त्याने?" बंटी म्हणाला, "अस्वल माझ्या कानात म्हणाले की जवळच्या मित्राने आपल्या मित्राला कधीच संकटात सोडू नये."